नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तारीख 16 तारखेपर्यंत त्या ठिकाणी तारीख 16 तारखेपर्यंत वाढली म्हणजे मुदतवाढ 16 तारखेपर्यंत झाली। त्याच्यामुळे तारीख पे तारीख पहले दी थी 11, फिर दी थी 13, फिर 13 से हो गया 16। 16 तारखेला सुद्धा पुन्हा एखाद्या 2 दिवसाची मुदतवाढ होऊ शकते। मी तुम्हाला म्हटलं होतं की 25 तारखेपर्यंत मुदतवाढ होईल। आता मला माहिती नाही 25 तारखेपर्यंत देतील की नाही, परंतु त्यांनी ही जी फटफट करायसाठी काम दिलं त्याच्यामुळे एक गोष्ट तर बरं झालं की तुम्ही काय केलं, जास्तीत जास्त वेळ तुमच्या आयुष्यामधला ह्या ॲड्स तपासण्यामध्ये गेला आणि तुमचा अभ्यास आता एखाद्या मुरब्बी माणसाला म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम बॅचवाल्यांना सुद्धा स्वतःची बॅच विकू शकता, इतका एवढा अभ्यास तुमचा आता याच्यामध्ये झालेला आहे। परंतु तरीसुद्धा अनलॉक करत असताना तुम्ही काहीतरी चुका करणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे। असाइन करताना, जनरेट करताना तुम्ही जनरेट केले, त्याच्यानंतर डिलीटसुद्धा ऑप्शन आलं होतं, मग तुम्ही असाइन केले, असाइन केल्याच्यानंतर काय केलं, तुम्ही त्यांना अरेंज केलं, अरेंज केल्याच्यानंतर काय केलं, तुमच्या मित्रांना सांगितलं अरे हे असं असं आहे, रहमान सरांनी सांगितलं असं असं आहे, संदीप सरांनी सांगितलं असं असं आहे, आमच्या ताईंनी सांगितलं असं असं आहे, मग मी सांगितलं असं असं आहे, मग तुम्ही त्याला कसं झालं तुम्हाला, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये फेरबदल केले। फेरबदल केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला 13 तारखेला माहिती झालं की हो आता तर 16 तारखेपर्यंत वेळ आहे, मग आता तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये कुटाणा करायला चान्स मिळाला। पण लॉक आणि अनलॉक करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही चुका तुम्हाला 100% टाळायच्या आहेत। मी ज्या चुका केल्या होत्या मी त्या तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे माझं पहिल्या फेजमध्ये पहिल्या राऊंडला सगळं स्कोअर असताना सुद्धा माझ्यापेक्षा कमी मार्कवाले सिलेक्ट झाले आणि मी त्या ठिकाणी बाद झालो। तर त्या मी कोणत्या चुका केल्या होत्या त्या तुम्हाला सांगतो। लॉक आणि अनलॉक करत असताना कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजे ते सांगतो, उदाहरणासह डेमो देऊन सांगतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका राहणार नाही। ही वेबसाईट आहे सध्या तुम्हाला मला झोप लागल्याच्या नंतर सुद्धा पहिलंच पेज जर आपल्या डोळ्यासमोर कोणतं येत असेल तर हेच येते, भाऊ पवित्रवरती मला पवित्र होऊ दे। गावातल्या लोकांनी लई शिव्या घातल्या आतापर्यंत बेरोजगार असतो म्हणून, आता मात्र निवडण्याची संधी भेटू दे म्हणून आपण या पेजवरती क्लिक करतो। पहिले ते 1-1 घंटा घेत जाय, आता फास्ट होऊन राहिलं। मग तुम्ही काय करता, इथं लॉग इन ID टाकता, पासवर्ड टाकता, कॅप्चा टाकता आणि मग ढॅनटाडायन असं बफर होते ते आणि बफर झाल्याच्या नंतर काय होते, तुमच्यासमोर हे तुमचं अख्ख्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं प्रोफाईल फेसबुकपेक्षा, इंस्टाग्रामपेक्षा, व्हॉट्सअपपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं असलेलं हे तुम्हाला दिसून पडतं। मग इथे आल्याच्या नंतर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी दिसतात। एक म्हणजे काय असतं, हे जनरेट, डिलीट, असाइन वगैरेचं हे कधी केलेलं आहे माहिती आहे का, मी ज्यावेळेस अनलॉक केलेलं होतं, म्हणजे ज्यावेळेस लॉक होतं अनलॉक होतं, माफ करा, प्राधान्यक्रम जनरेट करायचे होते त्यावेळेसचा। आता तुम्ही सुद्धा 100% काय करणार आहात, अनलॉक बटनावरती क्लिक करणार आहात, त्याला पुन्हा सगळेचे सगळे प्राधान्यक्रम अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला लागतील। अनलॉक केल्याच्या नंतर आपण काय करतो माहिती आहे का, हे जे प्राधान्यक्रम दिलेले असतात इथे हे वेगवेगळे ऑप्शन असतात, याच्यामध्ये जनरेट तर आधी झालेलेच होते, आपण निवडून सुद्धा ठेवले होते की आपल्याला कोणकोणते पाहिजे ते आपण ॲड करून ठेवले होते। मग ज्यावेळेला आपण असाइन करतो त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, समजा आपण या ठिकाणी नंबरिंग दिलेली आहे, नंबरिंग देताना समजा मी मुंबई सबअर्बनला पहिला दिला होता आणि पुण्याला समजा दुसरा दिला होता। मग आता तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं की एक काम कर भाऊ, पुण्याला की नाही तू थोडंसं वर घे आणि ते मुंबई सबअर्बन आहे ना त्याला 4 नंबरला टाक। मग बघा काय सांगितलं मी तुम्हाला, समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की एखादी शाळाला काय घ्यायचं, वर घ्यायचं आणि वरची शाळा काय करायची, खाली घ्यायची। मग तुम्ही काय करता, हे जे ऑलरेडी तुम्ही नंबरिंगमध्ये लावलेले असतं अशा पद्धतीनं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, मग तुम्हाला हे मुंबई सबअर्बन एका ठिकाणावरनं काढायचं असतं। समजा तुम्हाला हे जे 1 नंबरवरून काढायची 3 नंबरला टाकायची, परंतु 3 नंबरची आहे ना, तुम्ही इथं सिलेक्ट केल्याच्या नंतर 3 नंबरची जाते 2 नंबरला, बरोबर आहे। परंतु ही जी 3 नंबरला होती ती तुम्हाला 3च नंबरला ठेवायची होती, फक्त ही जी 1 नंबरची होती तिला थोडंसं खाली आणायचं होतं, मग अडचण जाते की नाही। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जर समजा मी मुंबई सबअर्बनला जर सिलेक्ट केलं तर ती पहिल्या नंबरला नाही राहत आता, अनसिलेक्ट करून जर सेव्ह केलं तर ती सर्वात शेवटी जाते। जी माझी पहिल्या क्रमांकाची शाळा होती ती सर्वात शेवटी चालली। मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, जर समजा नंबर रिअसाइन करायचे असतील, रिअरेंज करायचे असेल तर तुमची जी पूर्णच्या पूर्ण लिस्ट आहे ना ती तुम्हाला पुन्हा बदलावी लागते। तुम्ही करून बघा। मी माझ्या वेळेस काय केलं होतं, माझी प्रोफाईल जर तुम्हाला दाखवली तर सुरुवातीला काय केलं होतं, मी माझ्या जवळजवळच्या संस्था घेतल्या आणि मुंबईच्या काय घेतलं, दूरच्या संस्था नंतर टाकल्या होत्या मी। नंतर मी असं बघितलं की तिकडच्या संस्थांना काय झालं, जागा जास्त होत्या, मग मी माझी संस्था काय केली, अनसिलेक्ट केली, म्हणजे आपण बाईला खाली देऊयात, आणि मुंबईची होती ती वर घेतली। मी मुंबईची वर घेतली, मला काय वाटलं आपण मुंबईची वर घेतली की ही जी आपण दिलेली अकोल्याची संस्था होती ती तिथंच खाली जाईल, ते तसं नाही झालं, ती अनसिलेक्ट झाली आणि ती शेवटी केली। मी वाशिमचा आणि मला संस्था कुठच्या आल्या माहिती आहे का,
पुणे, तुम्हाला सांगितलं होतं मी पुण्याच्या SP कॉलेजला सिलेक्ट झालो. पुणे आणि 4-5 संस्था मुंबई, आणि त्याच्यातल्या त्यात मुंबईची कोणती संस्था आली मी तुम्हाला सांगतो, भवन्स कॉलेज, जे मुलं मुंबईला त्यांना माहिती आहेत. दुसरं चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचं DK आचार्य आणि ND मराठी कॉलेज, आणि तिसरं कॉलेज होतं साठे कॉलेज. मी तुम्हाला सांगतो मुंबईतल्या सगळ्यात जास्त महागड्या परिसरामध्ये हे कॉलेजेस आहेत. तिथं जर घर घ्यायचं म्हटलं 2-2.5-3 कोटी रुपयाचं घर होतं. घ्या, तिथं माझी निवड झाली. गेलोच नाही मी, थंडगार झालो ते लोकलचा प्रवास पाहून. एक चूक काय केली मी, की ठीक आहे मला हे कॉलेजेस फक्त वर घ्यायचे होते, परंतु जे कॉलेजेस मी आधी निवडले होते ते घाईघाईत नाही तुमच्यासारखं आता 13 तारीख आहे घ्या बा फट लॉक करा, ते गेले ना खाली. माझ्या जवळच्या कॉलेजमध्ये माझ्यापेक्षा कमी मार्कवाले पोरं लागले. इंटरव्ह्यू तर मी आता तिचा एवढ्या टॉपच्या कॉलेजेसचा इंटरव्ह्यू क्वालिफाय केलं होतं, हे तर करू शकलो असतो, म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण मुलाखतीची आता ते मुलाखत क्रॅक करू शकलो असतो, खूप प्रामाणिकपणाने सांगतो मी तुम्हाला. पण अडचण कशी झाली, तिकडे झालो ना मी, गेलो ना. मग काय शेवटी काय झालं, ज्यावेळेस मी मुंबईला लागलो माझ्या घरच्यांना बोललो की म्हटलं माझं सिलेक्शन झालं त्या ठिकाणी. मग माझे घरचे काय म्हणाले, भाऊ इतक्या दूर कसा काय जाशील, आम्ही जर तुला भेटायला आलो मुंबईला तर ते म्हणले त्या मेट्रोमध्ये आम्हीच हरपून जायचो, बरोबर आहे की नाही. म्हणजे आम्ही आलो तुला भेटायला, तुला बघायला, आणि तुला आम्हाला बघत फिरायला लागेल अख्ख्या मुंबईत, आणि हरपलं तर मग ते कोणता पिक्चर असते ना, ते म्हणजे ते लाडला पिक्चरमध्ये कसं ते लहान लेकरू हरपते, याच्यामध्ये मोठे मोठे लेकर हरपतील मुंबईमध्ये, कमी गर्दी असते का, माझ्यामुळे ती चूक झाली. दुसरी चूक मी काय केली माहिती आहे का, पहिले ते प्राधान्यक्रम देत असताना, असाइन करत असताना मला वाटलं माझ्याच जिल्ह्यामध्ये निवड होईल, म्हणून मी फक्त वाशिमच्या 2 झडपी म्हणजे 9वी 10वी 6वी ते 8वी आणि रयत शिक्षण संस्था निवडली. दुसऱ्या संस्था कोणत्या डोनेशन घेत नाहीत, घेतात नाही घेतात त्याच्याबद्दल काय आपल्याला जास्त माहिती नव्हतं. ती चूक झाली ना भाऊ, मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो, मग पहिल्या फेजमध्ये माझी निवड नाही झाली. म्हणून मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, तुमचा स्कोअर कमी असेल जास्त असेल, तुम्हाला जर विदाऊटमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर संस्था काही चुकीच्या नाही आहेत, तिथं सुद्धा तुम्ही प्राधान्यक्रम द्या, काही अडचण नाही. आणि हे ज्यावेळेस तुम्ही अनसिलेक्ट करता की नाही भाऊ, तर याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. हे लॉक करण्याच्या पूर्वी काय करा माहिती आहे का, माणसाचं डोकं एवढं कदरून जाते की हा सिक्वेन्सच आपण बघत नाही. हे बघा मी काय केलं, हे सुरुवातीला अशा पद्धतीनं होत्या, यांना टिक केलं, सेव्ह केलं, नेक्स्ट केलं, मग हे माझ्या समोर आल्या. मग पुन्हा मी काय करू शकतो, यांना प्राधान्यक्रम देताना मी काय केलं, हे बघा अमरावती 1 नंबरला दिली, मग दिलं माझ्या जवळचं दुसरं समजा नागपूर, मग तिसरं काय समजा इथं पुणे, पुण्याच्या नंतर मग भंडारा, मग अहमदनगर. पण समजा आता पुन्हा तारीख वाढली, मला कुणीतरी सांगितलं की अरे ते भंडाऱ्याला जागाच नाही, मग मी काय करतो, पुन्हा वापस जातो इकडे आणि भंडारा जी समजा 4 नंबरला निवडली होती त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्यानंतर ती सर्वात शेवटी जाते. फक्त जर मला भंडाऱ्याची जी खालची होती त्याला वर घ्यायचं असेल आणि भंडाऱ्याला त्याच्यापेक्षा खाली घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथं ऑप्शन आहे की जर समजा पहिली जी संस्था आहे 113व्या क्रमांकाची जर पहिल्यावरती आणायची असेल तर ते सांगते तुम्हाला कोणत्या ठिकाणची चेंज करायची. मग आपण टाकतो 113व्या नंबरची, कुठे आणायचं 1 नंबरला, मग 1 नंबरची कुठे जाते, डायरेक्ट खाली जाते. पण ती 1 नंबरची तुम्हाला 2 नंबरला न्यायची होती. मग ते असं जर आपण शफल करत गेलो तर त्याच्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का, पूर्ण जे प्राधान्यक्रम तुम्ही दिलेले आहेत ते डिसिलेक्ट करायचे आणि मग पुन्हा सिलेक्ट करायचा. याला वेळ जाईल, याच्यासाठी तुमच्या डोक्याचा भुगा होईल, तो होऊ द्या. परंतु ज्या ठिकाणी जायचंच नाही त्या ठिकाणी एकदम प्राधान्यक्रम न दिलेले बरे, आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्यांचा प्राधान्यक्रम व्यवस्थित निवडा. आणि विद्यार्थी मी पाहून राहिलो, हां चला हे अकोला आहे का, अकोल्याचे देऊन टाका सगळ्या संस्था, मग हे आहे का त्याच्या पुढचा जिल्हा आहे का, त्या ठिकाणचे धरा. तसं नका ना करू भाऊ. तुम्ही त्या संस्थेची माहिती घ्या, त्याच्यामध्ये ती तुम्हाला चांगली वाटते ती वर निवडा. तुम्हाला काम काय दुसरं, आता हेच काम आहे. मग तिसरी घ्या, जे लोक नोकरीवरती असून प्राधान्यक्रम देऊन राहिले, तुम्ही काय करा 2-3 दिवस सुट्टे टाकून प्राधान्यक्रम द्या. शेवटी आयुष्यभराचा प्रश्न आहे. आलं का लक्षामध्ये? हे काही निर्णय हे का डायरेक्ट रिव्हर्ट होणार नाही आहे. तुम्ही लॉक करण्याच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी बघा. मग तुम्हाला हा जो फॉर्म दिसते तर त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, तुम्हाला जे प्राधान्यक्रम तुम्ही असाइन केले यांची माहिती दिसते आणि याच्याच खाली तुम्हाला कुठली दिसते की ज्या शाळा तुम्ही असाइन केलेल्या नाही आहेत त्या सुद्धा तुम्हाला दिसतात. मग तेही एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये एखादी तुमची संस्था आहे का की ज्या ठिकाणी तुम्ही टाकायला पाहिजे होतं पण तुम्ही टाकल्या गेलं नाही, त्या ठिकाणी बघा तुम्ही थोडासा व्यवस्थित अभ्यास करून. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप मोठा झाला, मी तुमची माफी मागतो, पण या बारीक सारी गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला सांगणं खूप गरजेच्या होत्या. काही मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद.